दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. श्रद्धा मुची प्रभू तुझ्यावर, तूच जगीचा निर्माता. तूच वसूनी सर्व ठिकाणी पाहतसे आम्हा आता. श्रद्धा मुची प्रभू तुझ्यावर, स्तवितो तुझला आस्मादिक गण. तूच प्रभो स्वामी अमुचा, जाणीव होण्या तव प्रेमाची पाड झोत प्रकाशाचा. श्रद्धा मुची प्रभू तुझ्यावर. सर्व हेतूंसाठी आपण अर्पण करत आहोत. तसेच एमएससीमधील ख्रिस्तवासी फादर ऑस्टिन आंबेला, जोसेफ बरेला व थॉमस क्रिस्टन यांच्या स्मरणार्थ वाढदिवसानिमित्ताने थॉमस डिसोझा यांच्या 75व्या वाढदिवसाने देवाच्या नवमीच्या मानण्यासाठी, मेबल रॉड्रिकच्या वाढदिवसाने देवाच्या नवमीच्या मानण्यासाठी, मायकल संजय डिकोस्टा यांच्या वाढदिवसाने देवाच्या नवमीच्या मानण्यासाठी आणि नेहमीच आपण अर्पण करतो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. पवित्र हस्ताच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र राहावे आणि क्षणभर शांत राहावे. आपल्या मुलीला प्रधानची चुकांची आठवण करून त्याबद्दल परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाला मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने बनलेले मी फार पापे केले आहे. माझा अपराध मोठा आहे. म्हणून ती तुम्हाला पवित्र मरिया, सदूत व सर्व संज्ञांना व तुम्हाला विनंती करतो की माझ्यासाठी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करून व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
करी आम्हावरी दया जर करी प्रभू करी आम्हावरी दया जर करी ख्रिस्ता करी आम्हावरी दया जर करी ख्रिस्ता करी आम्हावरी दया जर करी प्रभू करी आम्हावरी दया जर करी प्रभू करी आम्हावरी दया जर करी दया जर करी दया जर करी दया जर करी. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या लोकांना पापमुक्त कर. तुला संतुष्ट करण्यास आम्ही एकटी व केवळ स्वतःच्या बळाने असमर्थ आहोत. म्हणून तुझ्या पुत्राची माता मरिया हिच्या प्रार्थनेची सहाय्य आम्हाला मिळू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐकी सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या द्वारे करतो. आमेन. पौलाचे कलसीकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेलं आजचं वचन, जे तुम्ही पूर्वी परके आणि दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्यात तुम्हाला पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. म्हणून तुमचा त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. त्याने जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले आणि अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशात खालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली आणि जिचा मी पाऊल सेवक झालो आहे, त्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल. प्रभूचा हा शब्द. देवाचे आभार मानू. प्रसिद्ध स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे, देव माझा आधार आहे. देव माझा आधार आहे. हे देवा, तू आपल्या नावाच्या सामर्थ्याने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना आहे, माझ्या मुखातील शब्दाकडे तुझे कान लाव. उत्तर, देव माझा आधार आहे. देव माझा आधार आहे, तो मला वाचवितो. मी स्वखुशीने तुला यज्ञ बली अर्पेन. हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वोत्तम आहे, मी स्तवन करेन. उत्तर, देव माझा आधार आहे. कृपया उभे राहा. हालेलुया, स्तुती गाऊ, जय जय. 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 हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू बालकांना प्रगट केल्या. हालेलुया, स्तुती गाऊ, जय जय. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. एका शब्दात दिवशी येशू शेतांमधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा पुरुषांतील कोणी म्हणाले, शब्दात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले,
दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणी खाऊ नये त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्दाचा प्रभू आहे. प्रभूचे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, आज आपण देव शब्द आणि साक्रामेंट या विषयावर लक्ष केंद्रित करत आहोत. आणि ह्या विषयावर लक्ष केंद्रित करत असताना उपासनेकडे लक्ष देऊया. ख्रिस्त सभेची उपासना ही प्रत्येक कृती स्वभावातच पवित्र शास्त्रांमध्ये ओथंबलेली असते. म्हणजे आपण जी मिसा साजरी करतो त्याला आपण उपासना म्हणतो. त्यामध्ये पवित्र शास्त्राला अधिक महत्त्व दिले जाते. देवशब्द हा अधिक महत्त्वाचा असतो. म्हणून मिसा देवशब्द मिसामध्ये असलाच पाहिजे, कारण तो ऐकून त्यावर मननचिंतन करून तो आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून इतरांपर्यंत पोहोचवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असते. ख्रिस्त त्याच्या शब्दात उपस्थित आहे आणि आपण युहान शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात ऐकलेलेच आहे की शब्द देह झाला आणि हा शब्द देहरूपाने पृथ्वीवर अवतरल्यानंतर तो स्वतःहून आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेला आहे. ज्याप्रमाणे तो आजच्या शुभवर्तमान म्हणतो लूक अध्याय 6:5 मध्ये की मनुष्याचा पुत्र शब्दाचा प्रभू आहे. याचा अर्थ तो सर्व ठिकाणी त्याच्या शब्दाद्वारे उपस्थित आहे. जेव्हा शिष्य शेतांमधून जाताना शब्दात दिवशी कणसे म्हणून हातावर चढून खाऊ लागले तेव्हा पुरुषातील एक म्हणाला, तुम्ही जे योग्य नाही ते करता. तेव्हा येशू दाविदाचं उदाहरण देऊन त्यांना सांगतो की कशा प्रकारे त्याने समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. यावरून दिसून येतं की देव शब्द सर्वांसाठी आहे. हा शब्द कधीही कुठेही वाचला जाऊ शकतो. त्याला वेळेची काळाची मर्यादा नाही. ज्याप्रमाणे साक्रामेंट साजरी करत असताना देव शब्द ख्रिस्त सभेतील ऐक्य राखण्यास व ते अबाधित ठेवण्यास आपणास मदत करतो. आपण जेव्हा बाप्तिस्मासाठी येतो मुलांच्या, तेव्हा ते बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारत असताना शुभवर्तमानातला अध्याय वाचला जातो. त्याचप्रमाणे दृढीकरण साक्रामेंट स्वीकारताना आपण मिसा साजरी करतो आणि ते शुभवर्तमान आपण वाचतो किंवा आपली ती वाचना वाचतो. पवित्र ख्रिश्चन साक्रामेंट स्वीकारताना आपण फक्त पवित्र ख्रिश्चन देत नाही तर मिसा साजरी करतो. तो देवशब्द मुलांना ऐकवतो आणि त्याच्यावर आपण त्यांना मननचिंतन करण्यासाठी आपण प्रवचन करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक साक्रामेंट, लग्न साक्रामेंट असो, गुरुदीक्षा साक्रामेंट असो किंवा आपण आपले जेव्हा मयत झालेली व्यक्ती असते तेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा आपण शुभवर्तमान वाचतो किंवा आपण आजारांना तेल लावतो तेव्हा सुद्धा आपण शुभवर्तमान वाचतो. म्हणजे प्रत्येक साक्रामेंटच्या वेळेला शुभवर्तमान किंवा वाचन देवशब्द हा वाचला जातो. त्यामुळे आपल्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये कोण आपण सर्वजण आपल्यामधील ऐक्य साधलं जातं आणि तो शब्द अबाधित राहतो. देवशब्द आपणास कारणाच्या इतिहासातील आणि आपल्या व्यक्तिगत जीवनातील कार्याचा मागोवा घेण्यास आणि ख्रिस्ताच्या कार्यशील स्वभावाचा शोध घेण्यास मदत करतो. ख्रिस्ताला आपल्याकडून काय हवं आहे? जो त्याचा स्वभाव आहे कार्यशील, इतरांना मदत करणं, इतरांना आरोग्य देणं, या स्वभावाद्वारे आपण काय केलं पाहिजे याचा शोध घेण्यासाठी देवशब्द आपणास मदत करत असतो. संत पौल कलेसिकास पत्रात म्हणतात की ख्रिस्ताने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहांत मरणाद्वारे
समेट केला आहे. आपल्यामधील आणि परमेश्वरामधील जो समेट आहे तो ख्रिस्ताच्या मरणाद्वारे झालेला आहे, ज्याद्वारे आपण सर्व पवित्र, निष्कलंक, निर्दोष, विश्वासात रुळलेले व अडळ राहतो. आणि हे केव्हा होईल? जेव्हा आपण सुवार्ता ऐकतो तेव्हाच. ही जी सुवार्ता घोषविलेली आहे आता वाचनांद्वारे, ती जर आपण एकाग्रतेने ऐकली, ती मन शांत ठेवून ऐकली आणि ती त्याच्यावर चिंतन केलं आणि मग इतरांपर्यंत जेव्हा आपण पोहोचवतो तेव्हाच आपण पवित्र, निष्कलंक, निर्दोष, विश्वासात रुळलेले आणि अढळ राहत असतो. तिच्या आशेपासून ढळले नाही तरच आपण ह्या सर्वांमध्ये आपली वाढ होऊ शकतो. त्यासाठी देवशब्दाकडे वळा, त्याच्या समीप या. आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. म्हणजे आपण कुटुंबामध्ये प्रत्येकाने बायबल वाचन केलं पाहिजे, त्या शब्दाकडे आलं पाहिजे, त्याच्या समीप आलं पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे, तो आपल्याला काय सांगतो. कुटुंबामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्या वेगवेगळ्या व्यक्तीला त्याचा संदेश वेगवेगळा असेल आणि तो एकमेकांनी तो समजून घेतला पाहिजे की हा शब्द मला काय सांगतो. त्यासाठी आपलं मन शांत असलं पाहिजे, आपण चिंतन केलं पाहिजे, तो शब्द व्यवस्थितपणे आपल्या हृदयात उतरवला पाहिजे आणि त्या शब्दामधून जो रस आपल्याला देत आहे किंवा जो आपला मार्ग दाखवत आहे तो आपण इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणजे हेच सुवार्ता ऐकणं आणि सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचवणं. देव शब्दाच्या आणि ख्रिस्ताच्या मेजावर ख्रिस्तभेचे आणि आपले आध्यात्मिक पोषण होते, आपली शहाणपणात वाढ होते. म्हणजे आपण जे आता मिसा साजरी करतो तो एक साक्रामेंट आहे आणि हा मिसा जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा आपण वाचन ऐकतो, देवशब्द ऐकतो, ख्रिस्तभेच्या मेजावर आणि आपली आध्यात्मिक पोषण होत असते, आपली शहाणपणात वाढत असते. की देवशब्द मला जेव्हा मी ऐकतो शांतपणे, जेव्हा तो मला मार्गदर्शन करतो, जेव्हा मला त्याचा अर्थ समजतो, तेव्हा माझी वाढ शहाणपणात होत असते. ज्ञानात नाही तर शहाणपणात होत असते. देवशब्दाद्वारे दैवीकरणाचे मुद्रीकरण होते. जुन्या काळात आपण ऐकलेलं आहे की परमेश्वराने लोकांबरोबर करार केला की मी तुमचा देव, तुम्ही माझी लोक किंवा तुम्ही माझी प्रजा. आणि हाच करार, ह्याचं मुद्रीकरण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवशब्द म्हणून झालेला आहे. आपल्या जीवनामध्ये त्याचं नूतनीकरण झालेलं आहे की आपण आता देवाची प्रजा जरी असलो तरी त्याचे आपण दत्तक पुत्र आहोत. हे आपल्याला आपण संत पौलाच्या पत्रामध्ये ऐकतो की परमेश्वराने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे, आपण त्याची पुत्र आणि कन्या आहोत. आता आपण त्याची फक्त लोक नाही तर त्याची पुत्र आणि कन्या झालेला आहोत. कोणामुळे? तर देवशब्द प्रभू येशू ख्रिस्तामुळे. देवशब्दाचे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील साक्रामेंटतील स्थान अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर सोपवलेली आहे ख्रिस्ती म्हणून. ती पार पाडण्यासाठी परमेश्वराकडून आपल्याला कृपा मिळावी. आपण प्रत्येकाने पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्यावं, जेणेकरून ह्या देवशब्दाद्वारे आपण जे साक्रामेंट स्वीकारतो त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि त्या साक्रामेंटद्वारे ती सुवार्ता जी ऐकलेली आहे ती इतरांपर्यंत पोहोचावी. म्हणून या मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया. देवाकडून मिळालेल्या चांगल्या गोष्टी साजरा करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आपण आपले हेतू परमेश्वर चरणी घेऊया. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांनी आपल्या पालकीय कार्याद्वारे श्रद्धावंतांची श्रद्धा मजबूत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. सर्व शासकीय व अधिकार वर्ग ह्यांना लोकांची काळजी घेण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. सर्व श्रद्धावंतांनी ख्रिस्त सेवेच्या जीवनात सक्रिय सहभाग घ्यावा. त्यांच्या श्रद्धेच्या मजबूतीसाठी देण्यात आलेल्या सर्व साक्रामेंटामध्ये सहभागी व्हावे
म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. मरिया मातेच्या मध्यस्थीने आजाऱ्यांना रोगमुक्ती, दुःखितांचे सांत्वन, पाप्यांना क्षमादान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. अफगाणिस्तानातील निर्माण झालेली परिस्थिती लवकरात लवकर स्थिर स्थावर व्हावी व नागरिकांना त्यांचे हक्क आणि शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, श्रद्धेने आम्ही तुझ्यासमोर मांडलेल्या कर्जात तू तुझ्या इच्छेने पूर्ण कर आणि आम्हाला साक्रामेंटच्या अधिक जवळ जाण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ बाबा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे तुम्हाला मरेचे तुझ्यावरील प्रेम आणि तिचे पावित्र्य यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणे धैर्य देऊ, आम्हाला पापमुक्त करू व आमचे अर्पण स्वीकारले करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि मानव सुद्धा तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही लावली आहे. प्रभूंचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य वरास आहे. हे पवित्र पिते, तुझ्या परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे आमचे कर्तव्य व आमच्या कारणासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द आहे, त्याच्याद्वारे तू या विश्व मंडळाची निर्मिती केलीस. आमच्या कारणासाठी त्याला तू पाठविलीस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानव देह धारण केला व तो कुमारी मरियेपासून जन्मला. आमच्यासाठी क्रूसावर त्याने स्वतःला खून घेतले, मृत्यूला त्याने जिंकून घेतले आणि पुनरुत्थित होऊन तो जगापुढे प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पूर्ण केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर सहभागी होऊन आम्ही तुझे गुणगान म्हणतो. सर्व पावित्र्याचा तुगम आहेस. ही गाणी पवित्र करण्यासाठी तुझा आत्म्यांच्या बरोबर
निदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवले. स्वेच्छेने स्वीकारलेल्या प्रभुत्व सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर बोलून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्याच व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेचे सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुझी जीवनदे भाकर व आनंदाने प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा त्याच्या आशेने ख्रिस्ताखाली विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देव माता धन्य मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गा, म्हणून तू आम्हाला कृपा. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पिता तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूच्या शपथ आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात नकोस, वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रचितांना स्मरणास तुम्हाला शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तिची ही अशीच सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांचे शांतीबद्दल जोडूया. जगाची पापी दूर करणारे हे देवाचे कोकण पहा.
ह्याच्या भोजनास बनवण्यात आलेले आपण सर्व धन्य आणि प्रभूला स्वीकार करण्याचे पात्र नाही, परंतु एकच मात्र पोट म्हणजे बरोबर. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुम्हाला मुलीचा सन्मान करत असताना आम्ही हा पवित्र साक्रमेंट आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या देहीची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या कारण करत अधिक विश्वासपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुला बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. जागतिक शांती तुम्हाला पाठवली देत आहे. उद्या रविवारची मिसा ही बसेलेसच्या YouTube चॅनलवरती आणि सिग्नल केबलवरती दाखवण्यात येईल. आपल्या परीची जी मिसा आहे ती वसई डायसेसच्या YouTube चॅनलवरती आणि सिग्नल केबलवरती दाखवण्यात येईल. पवित्र मरीच्या जन्मदिन भोजनाची प्रार्थना. हे परमेश्वर, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्या धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या कारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ मिळावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पापांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य करा. इथे आपली विनंती सांगा. आमच्याकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया तिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहे. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लोकांची हृदय भरून काढ. आमेन. हे पवित्र मरी आमच्यासाठी विनंती कर. आई आई किती छान कुमारी, कमल तुझ पदी चंद्र डोही. आई आई किती छान कुवारी, कमल तुझ पदी चंद्र डोही. ताऱ्यांनी सजलेली कमल तुझ
तुझपदी चंद्र डोही. आई 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 आई. गाणी गोड व मंगल गाऊ, चरणी रंगीत फुले उधळू. कृपा कृपा सतत भरलेली, कमल तुझपदी चंद्र डोही. ताऱ्यांनी सजलेली, कमल तुझपदी चंद्र डोही.